जगात खूप माणसं जन्माला येतात. त्यांच्यापैकी सगळेच काही अलौकिक किंवा आगळे-वेगळे जीवन जगू शकत नाही. बहुतांश लोक आपले दैनंदिन जीवन सामान्यपणे खर्च करीत असतात. परंतु काही व्यक्ती त्यांच्या अंगभूत गुणांनी आणि वेगळ्या प्रकारच्या जीवनविषयक दृष्टिकोनांनी त्यांच्या जीवनाला अलौकिक असे वळण देतात. अशा व्यक्तींना युनिक म्हणजे अद्वितीय, विलक्षण, अनोखे किंवा समाजात एकमेव म्हणून ओळखले जाते. कारण सामान्य किंवा नेहमीच्या गोष्टींपेक्षा वेगळे, दुर्मिळ आणि अतुलनीय असे कार्य ते करीत असतात. अशा व्यक्ती म्हणजे युनिक असतात. डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी युनिक बाप या कवितेत वेगळा दृष्टिकोन जपणारी व्यक्ती कशी असते हे त्यांच्या स्वभावानिशी सांगितले आहे. ऐकूया कविता युनिक बाप. दुनियेकडून नकाराच्या ठोकरा लागल्या, ठेचाळलेल्या मनात रक्तधारा वाहिल्या. ठेचाळलेल्या मनात रक्तधारा वाहिल्या. धैर्यशील बाप स्वतःशी लढत गेला. जग जिंकण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. कोणासाठी जगणं थांबवायचं नसतं. इथे सारं अस्थिर असतं, बापाचं मन म्हणत होतं. हातातलं पकडायचं, बाकी सोडायचं असतं. बापाने तेच केलं. स्वतःमध्ये स्वतःला गाडून घेतलं. बापाने तेच केलं. स्वतःमध्ये स्वतःला गाडून घेतलं. इमानदारी हीच कमजोरी, तरी नाही केली बेफिकिरी. दुसऱ्याचे भले करताना, एकटेपण भोगताना. दुःखाचे रूपांतर ऊर्जेत केले, वेळेला पकडून ठेवले. कोलमडून पडताना स्वतःला सावरले, जगण्याला नवे आकार दिले. कोलमडून पडताना स्वतःला सावरले, जगण्याला नवे आकार दिले. दुःखाची गाथा उगाळत न बसता भावनांना कुंपण घातले. बोलणे कमी, जास्त ऐकले. व्हॅलिडेशनला सोडून दिले. ताण आणि निराशेने तोडले. तेव्हा बापाने स्वतःशी युद्ध छेडले. ताण आणि निराशेने तोडले. तेव्हा बापाने स्वतःशी युद्ध छेडले. स्वतःला स्पष्ट नजरेने पाहिले, नवे मार्ग निर्माण केले. स्वतःच्या सोयीने विचार करून, स्वतःवर विश्वास ठेवून पहिले प्रयत्न केले, मग परिणाम ठरवून घेतले. भीती दुर्बल बनवते, दुर्बलता माणसाला निष्क्रिय करते. भीती दुर्बल बनवते, दुर्बलता माणसाला निष्क्रिय करते. बापाचे स्पष्ट मत होते, तेच मनातून काढले की दिशा बदलते. बापाने तेच केले. चार चौघांसारखे दिवस नाही घालवले. जे जे लाखातले एक होते त्यांनाच डोळ्यासमोर ठेवले. जे जे लाखातले एक होते त्यांनाच डोळ्यासमोर ठेवले. एक एक पाऊल त्यांच्या पावलावर टाकले. मागचा वारसा पुढे नेण्यास योगदान दिले. पप्पा युनिक ठरले. दुनिया को रिएक्ट करके जवाब नहीं देना, रिजल्ट देके जवाब देना. दुनिया को रिएक्ट करके जवाब नहीं देना, रिझल्ट देके जवाब देना. स्पीड आणि पर्पज, बुद्धी, निर्णय आणि सवयी. अर्जन्सी, ॲक्शन, क्रिएटिव्हिटी, ऐसे ही चलना. बाप शिकला म्हणा, कमालच आहे ना. बाप शिकला म्हणा, कमालच आहे ना. बदलाव की शुरुआत भीतर से होती है. बदलाव की शुरुआत भीतर से होती है. बोलणं बंद आणि बदलणं सुरू केलं. एक क्लिक झालं आणि बापाचं नवं विश्व बनलं.
बापाच्या म्हातारपणाला नवतारुण्य लाभलं. बापाच्या म्हातारपणाला नवतारुण्य लाभलं. बाप जन्मता दरिद्री भिकार चोट होता. मरताना मात्र करोडपती म्हणून मेला. सिकंदर सारखा जग जिंकत राहिला. रिकामा आला होता, शेवटी रिकामाच गेला. सिकंदरासारखा जग जिंकत राहिला, रिकामाच आला होता, शेवटी रिकामाच गेला. पण खऱ्या अर्थाने जगला, अमर झाला. पण खऱ्या अर्थाने जगला, अमर झाला.